पोचलो जस्ट आणि इकडे चालू आहे तयारी बघू शकता. अजून काय नाही, कशात काय नाही, फक्त आता जे काय आणले ना ते लावायला घेतले. भाई आपल्याला काय विकतो माहिती का, पत्रावलं विकतं. आता यांचा पण साखरवडा आहे. गाईज बघू शकता अजूनही रेडी होतात. हे 2 वाजलं असं हे मेकअपवाले असं टाइमपास करतात. यांना मेकअपवाल्यांना लवकर ऑर्डर देऊ नका कोणी, असं टाइमपास होतं. कोण मम्मी तुझी? हा कोण जायला दाख मला ओला करून देशील ना, बघू ना देतं का. काहीच बघू शकता कौलं कशी पडले डायरेक्ट वरतून. सर्व कौलं आहेत आणि इकडे बघा डेंजर एकदम. आणि आमच्या गावातली मराठी शाळा. 2, 3 बघा, असं थोडा स्माइल ठेवा. अरे ठेवत तिच्याकडे बघा सगळ्यांनी, बघा तिला स्माइल ठेवा. हॅलो काही जण सर्व यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज पण मला ऑर्डर गावातच आहे आपल्या बेबी शॉवरची. कोणाची आणि कशी आहे ती दाखवतो. चला डायरेक्टली जाऊ गावामध्ये. आता गाडी नाही घेत, चालतच जातं. भाऊ किती वाजेपर्यंत करा, मला 3-3:30 वाजेपर्यंत फ्री झालो. मला जायचं आहे करंजाला. कशाला चाललो आहे ते पण नंतर सांगेल. तर चला पहिला लोकेशनवर पोचू आणि मग तिथं दाखवतो काय काय तयार झाले. आता वाजले 1:45 होत आलं, अजून काही फोन आला नाही त्याचा. पहिला 12 वाजता फोन केलेला, बोलता तयारी चालू आहे, अर्धा पाऊण तास जाईल बोलतो अजून. त्यापेक्षावर आपणच लवकर जाऊन तिथं बघू काय चालले ते. पोचलो जस्ट आणि इकडे चालू आहे तयारी बघू शकता. अजून काय नाही, कशात काय नाही, फक्त आता जे काय आणले ना ते लावायला घेतले. भाई आपल्याला काय विकतो माहिती का, पत्रावलं विकतं. आता यांचा पण साखरवडा आहे. बघा असं स्टेज केलं पूर्ण, म्हणजे फोकसवर आहे असा. कडे बेबी लिहिले, बेबी शोअर टाकायला पाहिजे होता. काय माहिती आहे कसं अजून डेकोरेशन चालू आहे. इकडे लिहिलं आहे बेबी, नाही बॉय गर्ल, मला वाटलं बेबी गर्ल लिहिले. इकडे चालू आहे मांडणे बघा, इकडे थंड वगैरे. हे बघा ह्योच तो, याचाच बेबी शोअर, याचा बेबी शोअर आहे, त्याच्या बायकोचं ना ह्याचा. काय रे कचऱ्याच्या डब्यान, डस्टबिन मध्ये बोल ना. म्हणजे लांब आहे ना म्हणून दिसून नाहीत, काळी दिसून नाहीत यांच्यामध्ये. स्वतःच काली बोलते. आता काय बोलशील, कोण आम्ही नाही बोलत ना काली आहेत म्हणून. तर काहीच बघू शकता हे नऊ दाम्पत्यच ना. फोटो काढायला झाला ना आता लग्न. किती काढता फोटो? लग्न कमी फोटो काढलेलं वाटतं. हे इथून सुरुवात नाही ना केली पहिलाच. काय इथून काहीतरी पाहिजे आपल्याला, देशील ना? काय देशील? अरे ये नको आपल्याला, जसं कॅडबरी वगैरे असेल ना. बोल जरा, मगासपासून बोलत होती पचड. कला, चित्रकला. चला तर गाईज फायनली आता चालू वरती. खाली मस्ती केली, थोडं शूट पण झाले आपले. आता वरती रेडी झाले, जाऊ वरती. आपण पहिला 2-3 फोटो पण काढू मस्त असे. आणि 5व्या माल्यावर चढायचं आहे. अंतर निघणार आहे, करायला लागेल. आता वाजतील 2, अजून काही चालू नाही झाला. हे लवकर आलो मी, बरं जाऊन दे. कसा होतं लवकर, माणसं पण कमी आहेत. ठीक आहे, 1 तासामध्ये उरकून जाईल, 1-1.5 तास जाईल. तर चला जाऊ वरती, व्हिडिओ वगैरे काढू यांच्या मस्त. आणि आपल्या इंस्टाग्रामला जर फॉलो नसेल केलं तर जाऊन नक्की फॉलो करा. किती मागे चढलं तेच ना मला माहिती. 4था इथं लिहिले 4था. चला अजून एक माग. तर गाईज बघू शकता अजूनही रेडी होतात. हे 2 वाजलं असं हे मेकअपवाले असं टाइमपास करतात. यांना मेकअपवाल्यांना लवकर ऑर्डर देऊ नका कोणी, असं टाइमपास होतं. हां नाही मग असं टाइमपास करतं. मग टायमाचं आपण
आता बघू शकता इकडे थोडी फक्त मागव दाखव जरा मॉम लिहिले काय काय नवीन येईल मार्केटमध्ये काही सांगू शकत ना. काय योगेश किती टाइम असा टाइम करे हा नशीब लग्नाला लवकर केलास म्हणून ती मोडली दुसरे ठेवले. या अशा बहिणी असताना हे टाइमपास करतात नुसत्या. चला लवकर. कोण मम्मी तुझी हा कोणच्या यायला दाख मला ओलं करून देशील ना. बघू ना त्याचं काय मगासपासून जाम बडबड करत होती आणि आता ना जेव्हा नाव बी विचारला तर नाव नाही सांगत ती. हा नाही सांगणार तू मी विचारेन ना तर बोलायचा. चुकीची गोष्ट आहे ही बोलू शकत नाही तू कारण ती मोठी आहे. मोठीला प्रेमाने आहे माझी ताई हे बाबा मी नाही लावू शकत. हे बघा माशी टू बी आणि ही बोलते आजी लावा असं मावशी आहे तर आजी कशी तुझं ठीक आहे तू मोठी आहेस म्हणून ठीक आहे आजी लावलेलं आहे बघ मासी टू बी. सगळ्यात बहिणी आहेत त्या. काहीच बघू शकता कौलं कशी पडले डायरेक्ट वरतून सर्व कौलं आहेत आणि इकडे बघा डेंजर एकदम. आणि आमच्या गावातली मराठी शाळा पोरांचा आवाज इथं येतोय तर टीचर लोक काय करत असतील तुम्ही विचार करा. तर इथून खूप अंतर आहे 4-5 घरं लांब आहे. बघा ही 1 2 3 4 आणि 5 तिथं ओपन जागा आहे ती आणि 6वी मराठी शाळेची बिल्डिंग आहे. इथपर्यंत आवाज येतो काय बोलतात ते तुम्हाला क्लिअर येतं का ना मला नाही माहिती पण नक्की इथं येतो आवाज. फायनली आपला फोटोशूट आणि व्हिडिओ शूट झालेला आहे. दादा आले फोटो काढायला. कुठून आले वाकलनवरून आले. आपल्या मला होती त्या दिवशी वाकलनला ऑर्डर कार डिलिव्हरीची मी नाही घेतली आपल्या दत्त जयंतीच्या दिवशी. तर चला आता ते येतील खाली मग आपण खाली एंट्री करून घेऊ आणि मग दाखवतो तुम्हाला पुढे काय काय होतं ते. काहीच आलो आहे आता आम्ही खाली. काय करणार फुलांची टोपली ही बी इथेच आहे. घे फोटो काढू आपण तोपर्यंत. हे बघा गुलाबाची पाकळी बघा काय झाली एकदम हार्टच तयार झाली म्हणजे ऑटोमॅटिक कट झालेली आहे. झोपलास ती बघा तिला. ओके कसली मग घे ना नाचा ना तुम्ही नाच आता तूच तो बोलता. करिश्मा वगैरे नाचणार आहेत सर्वजण थांबले आहेत. ही योगिता ती एकटीच नाचणार आहेत. अरे एकटे काय मजा आहे सर्व बहिणी मिळून नाचायला पाहिजे. भावाच्या समजून जाता मी काय पुढे बोलणार होतो. चालू चालू करू वहिनी हे पटकन वहिनी ये ना
इकडे बघा सगळ्यांनी काहीच बघू शकता घाम फुटले चांगला. आता हिचं साखरपुडा आहे चंकू सोबत आधीच सांगून ठेवतो. चंकूची बायको इकडे हात कर खाली कर हात खाली कर. 24 तारखेला साखरपुडा 24 डिसेंबर. आजची तारीख 8 डिसेंबर. टाइम आहे तसा आधीच रिव्हील करून ठेवतो. असं तसं फोटो त्यांनी पहिला मलाच पाठवलेला. हेच बघू शकता आता पेढा आणि बर्फी. सध्या तिला दिसतील लक्ष नाही तिचा चालू आहे. टाकला पोड फोड लवकर लवकर फोड. हे तू बघू नको सर बघू नको सांगशील का बायकोला. मग बायकोला सांगितलं ह्याच्यानं बर्फी नाही ह्याच्यानं पेढा म्हणून ना तिने. काहीच आता पेढा बर्फीचा ओपन होणार आहे. बघूया. हा उचल रे उचल. दोघांनी एकाला हात लावा. घे बघा तुम्ही त्याला भांडण करा त्याच्यावर. बोला बोला काय करायचं बोला बघा बघा. उठला होता कुठला उठला हा उचल. आली बहीण आमच्या पोरांना. तिच्याकडे बघा सगळ्यांनी बघा तिला. स्माइल स्माइल ठेवा. तो गॅप फिल कर फिल कर बस. स्माइल. काहीच बघू शकता आता आलेत खायला. उचलाला सगळं उचल ना सगळं नाही तुलाच खायचा. दोघांनंतर बसा एकत्र. बघू शकता आता झालेलं आहे. आता नंबर लावले सगळे उचलाला. काही ना ते मला माहिती आहे कोण काय काय घेणार आहे. अरे ते आला ना तिला भरवायचा होता. अरे कॉंग्रॅच्युलेशन. आता आई बाबा होणार आहे. एक खरंच विचारू खरंच तुला आई बाबा आज म्हणजे बेबी शोअर तुला कसं वाटतं. मग तसंच पोरायला करशील का नंतर पोर किंवा पोरकी झाल्यावर. हा ते नाही पाहिजे तिला. तिला मंचुरियन पाहिजे बाबा. म्हणून तुम्हाला सांगलं दोघं एकत्र बसणार आहेस का. थंड पियाला र तुम्ही विचार तुमचे विचार वेगळे आहेत. बघू शकता करिश्माने पिशव्या भरायला घेतल्या नाही बघ. ते मला माहित ना पिशवी भरली नाही बघ. पिशवी तुझीच पिशवी. ताईने फक्त ताईचे एक बहाणा केले तुम्ही. ते मला माहित ना पोरीलाच चालवलेस तुम्ही. तर काहीच बेबी शोअर संपवला. आता आलो घरी जस्ट म्हणजे खालीच पोचतोय. बघा कसा जातोय वरती धडपड करत. आता पुन्हा खाली आलेला तर मी त्याला वरती पुन्हा पाठवला का आता इथं फिरून झालेलं आहे. नंतर आता जेवल्याच्या नंतर आता त्याला बरं दूध पाजलं आहे. दूध टाकलं आहे म्हणजे दूध पियायला गेलं वरती. तर चला आपण थोडा फिरून येऊ. म्हणजे आता मला जायचं होतं तर तो माझा प्लॅन कॅन्सल झाला त्याच्यामुळे काय नाही तर मी आत्ता पुरणला असतो परत. कालचा पण आमचा असाच प्लॅन झाला तो कॅन्सल झाला आणि सगळं वाट लागली. तर काही चाललो आता दूध आणायला. आणि कोणाला माहिती आहे का आमच्या या महाराजला नाही बघा आटकून ठेवले विचारायला. आटकून ठेवले बघा.
बघा 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 किती प्रयत्न चालू आहेत. पडशील ना बाबा. चल उतर उतर. चल ये ये. तर चला ह्याला दूध घेऊन ये. उद्याला दूध नाही पण सकाळी रात्री तू बोंबलतो. कसं बसलं बघा आता. फोकस हो जाओ. हे बघा बघतोय माझ्याकडे. तर चला जाऊ ना. फायनली दूध घेऊन आता चाललो वरती. पण चला दाखवतो तुम्हाला काय त्याचे ॲक्शन रिॲक्शन कसं असणार आहे. दूध दूध बारीक फाडील तो उडी मारून लवला लागला. चला तर काहीच आजचा जर ब्लॉग जर आवडला असेल एपिसोडचा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय. गुड नाईट.